ಧಾರವಾಡದ ಕರ್ನಾಟಕ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯ 75ನೇ ಘಟಿಕೋತ್ಸವದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯಪಾಲ ತಾವರ್ ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಅವರು ವಿವಿಧ ಸಾಧಕರಿಗೆ ಗೌರವ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪ್ರದಾನ ಮಾಡಿದರು. ಶಿಕ್ಷಣ, ಆಡಳಿತ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಅಮೋಘ ಸಾಧನೆಗೈದ ಸಾಧಕರಿಗೆ ಗೌರವ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪ್ರದಾನ ಮಾಡಿದರು. ರಾಜ್ಯ ಮುಖ್ಯ ಚುನಾವಣಾ ಆಯುಕ್ತ GS ಸಂಗ್ರೇಶಿ, ಒಡಿಸ್ಸಾದ ಶಿಕ್ಷಣ ತಜ್ಞ ಅಚ್ಯುತ್ ಸಾಮಂತ್ ಹಾಗೂ ಮಜೇತಿಯಾ ಫೌಂಡೇಶನ್ ಮೂಲಕ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಜಿತೇಂದ್ರ ಮಜೇತಿಯಾ ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪ್ರದಾನ ಮಾಡಿದರು. ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಾಧಿಸಿರುವ ಅಚ್ಯುತ್ ಸಾಮಂತ್ ಆಗರ್ಭ ಶ್ರೀಮಂತರಾಗಿದ್ದರೂ ಬೇರೆ ಸಿಂಪಲ್ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಲಕ್ಷಾಂತರ ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಚಿತ ಊಟ, ವಸತಿ ಸಮೇತ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಸಾಧನೆಗೆ 80ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಾಗೂ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಗೌರವ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಬಂದಿವೆ. ಕರ್ನಾಟಕ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯ ಗೌರವ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಖುಷಿ ನೀಡಿದೆ ಎಂದರು. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಪದವಿ ನೀಡಿದ ಗೌರವಾನ್ವಿತ ಕುಲಾಧಿಪತಿಗಳಿಗೆ, ಸಹ ಕುಲಾಧಿಪತಿಗಳಿಗೆ, ಅತಿಥಿಗಳಿಗೆ, ನಮ್ಮ ಕುಲಪತಿಗಳಿಗೆ, ಕುಲಸಚಿವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. मैं प्रोफेसर अच्युत सामंत हूँ, उड़ीसा से हूँ, भुवनेश्वर से। शिक्षा, स्वास्थ्य, ट्राइबल एम्पावरमेंट, स्पोर्ट्स 35 साल हो गया मैं काम कर रहा हूँ, इसलिए मुझे बहुत सम्मान मिला है। लेकिन सबसे अच्छा लगा कर्नाटक यूनिवर्सिटी ऑफ कर्नाटक धारवाड़, वहाँ से वो लोग का 75th कॉन्वोकेशन में मुझे ऑनररी डॉक्टरेट अवार्ड दिए। तो मैं जितना भी डॉक्टरेट अवार्ड रिसीव किया था, लेकिन यहाँ मुझे बहुत खुशी लगा, आनंद लगा। ये मुझे हेल्प कर रहा है टू अचीव 100 डॉक्टरेट अवार्ड वेरी सून इन माई साइड। एंड ऑल्सो ये बहुत इंस्पिरेशन मिलता है फिर नेशन बिल्डिंग के लिए जो मैं काम कर रहा हूँ, फिर काम करने के लिए। इसलिए मैं कर्नाटक यूनिवर्सिटी का ऑनरेबल चांसलर जो गवर्नर जी है, ऑनरेबल प्रो चांसलर जो एजुकेशन मंत्री जी है, एंड ऑल्सो ऑनरेबल वाइस चांसलर कर्नाटक यूनिवर्सिटी, सबको मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ, धन्यवाद देता हूँ। वो लोग मेरा काम को रिकॉग्नाइज किए, जो मैं 35 साल हो गया काम कर रहा हूँ आम आदमी के लिए, गरीब आदमी के लिए, ट्राइबल के लिए, तो मेरा काम को रिकॉग्नाइज किए। सबको मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। एंड कर्नाटक यूनिवर्सिटी को मैं बहुत बहुत सबको शुभेच्छा ज्ञापन करता हूँ। अभी 80 का आसपास हुए है, 10-15 अभी कन्फर्मेशन मिला है, आस्ते आस्ते मिलेगा, सब कन्फर्मेशन मिल गए। इंटरनेशनल डॉक्टरेट इसमें 50% है। बिल गेट्स से लेके सारा दुनिया का बड़ा बड़ा आदमी यहाँ पर आते हैं। अभी आप देखे होंगे फेमिना मिस इंडिया का 61st फाइनल किट यूनिवर्सिटी में हुआ था। हम लोग का ऑनरेबल नीता अंबानी मैम किट केस में आए थे, 8 घंटा ठहरे थे। तो ऐसे भगवान का कृपा से सारा दुनिया का ही होलीनेस दलाई लामा जी से लेके बिल गेट से लेके सब लोग बहुत, बिकॉज उतना बड़ा काम हम लोग कर रहे हैं जिसके वजह से सारा दुनिया प्यार करते हैं।
मैं लोकसभा राज्यसभा एमपी बन चुका हूँ। अभी मैं एमपी नहीं हूँ, पॉलिटिक्स में नहीं हूँ। पॉलिटिकली एमपी बनने से डेफिनेटली मैं बोलूँगा एक लाइन, पॉलिटिक्स इज ए बिगर प्लेटफॉर्म टू सर्व द पीपल इन द सोसाइटी। तो एमपी बनना चाहिए, जिसको अपॉर्चुनिटी है, भगवान का आशीर्वाद है। मैं भी राज्यसभा लोकसभा एमपी बन चुका हूँ। मैं आम आदमी के लिए बहुत कुछ किया हूँ। ಡಾಕ್ಟರ್ ಅಚ್ಯುತ ಸಮಂತ ಅವರು ಪ್ರತಿ ವರ್ಷ 1,50,000 ಜನರಿಗೆ ವಸತಿ ಸಹಿತ ಅವರಿಗೆ ಉಚಿತ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡ್ತಾರೆ. ಕಿಸ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಜಗತ್ತಿನ ಏಕಮೇಯ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ 1,50,000 ಜನ ವಸತಿ ಸಹಿತ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ 80 ರಾಷ್ಟ್ರದ ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷರು ಆ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅಚ್ಯುತ ಸಮಂತ ಅವರು 3,600 ಎಕರೆ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಇದೆ, ಆದರೆ ಅವರು ಇಂದಿಗೂ ಬಾಡಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ವಾಸಸ್ಥಾನ ಮಾಡ್ತಾರೆ, 2 ರೂಮಿನ ಬಾಡಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ. ಇಷ್ಟೊಂದು ವಿಶ್ವದ ಏಕಮಯ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ನಡೆಸುತ್ತಿರುವ ವ್ಯಕ್ತಿ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಧಾರವಾಡವರು ಅವರಿಗೆ ಗುರುತಿಸಿ 96ನೇ ಗೌರವ ಡಾಕ್ಟರೇಟನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 50 ಡಾಕ್ಟರೇಟ್ ನ್ಯೂಯಾರ್ಕ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ, ಸ್ವಿಟ್ಜರ್ಲೆಂಡ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ, ಜಪಾನ್ ಈ ರೀತಿಯಿಂದ 50 ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಆಗಿದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ 45 ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಭಾರತದಿಂದ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತಿನ ಕರ್ನಾಟಕ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿದು 96ನೇ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಆಗಿದೆ. ನಮಗೂ ನಾನು ಈ ಕನ್ನಡ ನಾಡಿನ ಮಗನಾಗಿ ನನಗೂ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಿಂದ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ನೀಡುತ್ತಿರುವುದು ನನಗೂ ಹೆಮ್ಮೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ.